तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटामधील पात्र महिलांना शासनाच्या मार्फत दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत आणि यासाठी वर्षाला 2,50,500 रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असा निकष आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेली आहे। हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर ते या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। साहेब, काय योजनेची इतंभूत माहिती काय आहे आणि लोकांनी कुणासोबत कुणाकडे अप्रोच व्हायला पाहिजे, कुणाकडे डॉक्युमेंट द्यायला पाहिजे? त्यामध्ये साधारणतः आपण सर्व जिल्ह्यातील काही विधवा किंवा विवाहित किंवा परित्यक्ता किंवा निराधार अशा सर्वच महिलांना या योजनेमध्ये कव्हर करण्याच्या सूचना आहेत। आजच माननीय मंत्री महोदय तटकरे मॅडम यांनी आता या ठिकाणी VC पण घेतली आणि त्याच्यामधल्या काही शंकांचं समाधान केलं आणि काही आता याचं जे काही ॲप आहे ते ॲप निर्माण करणे आम्हाला उद्यापर्यंत ते उपलब्ध होणार आहे। परंतु तूर्त आज ज्या काही महिलांना आज जर का अर्ज भरायचा असेल किंवा उद्या सकाळपासून जर अर्ज भरायचे असतील तर त्याच्यासाठी ऑफलाईन अर्ज आम्हाला उपलब्ध झालेला आहे आणि ह्या ऑफलाईन अर्ज आपण आपल्या अंगणवाडी सुपरवायझर जे आहेत, अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत आम्ही तो पोहोचवलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आता सर्व गावामधून महिलांना हा अर्ज त्यांच्याकडे भरून घेतील आणि मग तो आपल्या ॲप आल्यानंतर ॲपमध्ये त्याचं अपलोडिंग पुन्हा तिथून होणार आहे। कागदपत्र जमा करत असताना लाभार्थ्यांची मोठी हेळसांड होत असते आणि ठिकाणी जादा दराने पैसे माहित जातात। जे ऑनलाईन केंद्र जे CSC सेंटर आहे तिथे पण जास्त दराने पैसे मागतात। मग यावर प्रशासनाचं कसं लक्ष असणार आहे आणि कशा पद्धतीने सोयीस्कर हे डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे? नाही, या योजनेमधले आता CSC सेंटरमधून जर का अशा पद्धतीच्या कुठल्या लेखी तक्रारी किंवा तोंडी जरी तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याच्या अनुषंगाने तालुका पातळीवरती तहसीलदार आणि BDO हे त्या समितीच्या मध्ये त्यांना पण आम्ही हे सगळे अधिकार देतो आहोत। अशा संदर्भात तात्काळ त्याची चौकशी करून घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि जे काही उत्पन्न आणि बाकीचे जे कागदपत्र लागणार आहे त्यासाठी ऑनलाईन सगळी आता सुविधा उपलब्ध आहेत। ज्या लोकांचे त्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा काही काढायचे असतील त्याच्या संदर्भामध्ये तहसीलदारांच्या स्तरावरती तात्काळ ते मिळतील। याच्या अनुषंगाने आम्ही त्याची खाली तहसीलदारांच्या स्तरापर्यंत आम्ही सूचना देत आहोत। हिंगोली जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचे जे अर्ज आहेत, जे लाभार्थी त्यांचे अर्ज घेतले जाणार आहेत आणि या जे अर्ज आहेत प्रस्ताव आहेत त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात त्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार, सर्वतोपरी मदत केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाश सह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली।